गळसवाये सहस्र नामे पूजा करी सहस्र नामे पूजा करी नामे पूजा करी सहस्र नामे पूजा करी सहस्र नामे पूजा करी सहस्र नामे पूजा करी गळसवाये लाशरे सहस्र नामे पूजा करी 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 सहस्र नामे पूजा पीक पिकले पिकले पीक पिकले धन दाटोनिया आली धन दाटोनिया आली
त्यानं अशी गपचीप उचलून घेतली, उचलून घेतलंय चला चला. काय संचार डोई वाढवली केस, डोई वाढवली केस, डोई वाढवली केस. उते आणि ती अंगात, उते आणि ती अंगात, त्याची नाही आत्मगुण, त्याची नाही आत्मगुण, नाही आत्मगुण, त्याची अंगी नाही संतजन, त्याची अंगी नाही संतजन. शक्तिपात संचार आपण मानतो, पण म्हणले उगाच काहीतरी नखरा. आता बायाच्या अंगात येऊ द्या, पण काय काय माणसं बी झुलायचं तो. एक जण असंच लागलं झुलायला, झुलता झुलता घाम आला त्याला. शेजारचा माणूस म्हणला अरे त्याला घाम आला, शर्ट काढा त्याचं. मग झुलता झुलता त्याचा मित्र जवळ गेला आणि दमानं वरून त्याचं काय काढू लागला, शर्ट काढू लागला. ते म्हणला दमानं वट बिड्या मोडत्या. काय मोडत्या? बिड्या. म्हणजे बिड्या मोडत्यात हे कळाले मला. त्याच्या अंगात खरंच देव घुसला का महाराज? अहो किलोचे टाळ पाव किलोचे झाले ना महाराज. देव स्वप्नात नाही आला मोठ्या मोठ्या माणसाच्या. अयोगियाचे ध्यानी धाता ना थोडसे. असो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अन्य देवतांची उपासना करायला प्राधान्य दिलेलं आहे, किंबहुना मोकळी काही दिलेली आहे. फक्त सगळ्यांच्या ठिकाणी विठ्ठलाचं काय करायचं, दर्शन करायचं. वारकऱ्यांनी शाक्तपंथी असतील त्यांनी सर्वत्र देवीचं दर्शन करायचं. असं पाहायला गेलं हे ब्रह्मतत्व जे अनादि तत्व आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन विठाबाई माऊलीचा हो ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. विठ्ठलामध्ये मातेचं दर्शन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर मातेची उपासना करण्याची प्राचीन पद्धत आपल्याकडे आहे. 52 शक्तिपीठं या भारतभूमीमध्ये सांगितले जातात. त्यातले आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु जेव्हा मातेच्या समोर बसतात, महाराज ती काली माता आहे. बासरला जी माता आहे त्या मातेचं नाव काय आहे? सरस्वती माता. तीच माता ज्ञान देण्याकरता येते. ज्ञानाला संस्कृतमध्ये शार शब्द आहे, शार. आणि शारम ददाती इति शारदा. जी शार देते, ज्ञान देते, तिला शारदा म्हणावं. आणि तीच माता धन द्यायला जेव्हा येते, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते, तिलाच आपण महालक्ष्मी म्हणतो. आणि तीच जेव्हा असुरांचा संहार करण्याकरता काली रूपानं अवतीर्ण होते, दुर्गा रूपानं अवतीर्ण होते, तेव्हा तिला आपण जगदंबा नाव वापरत असतो. ओम कराल वदनां घोरां मुक्तकेशी चतुर्भुजां दक्षिणां कालिकां दिव्यां मुंडमाला विभूषितां
ओम जयंती मंगलागारी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते ऐगिरि नंदिनि नंदित मेदिनि विश्व विनोदिनि नंदनुते गिरिवरवृंद शिरोदिनि वासिनि विष्णु विलासिनि विष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। त्या जगन्मातेला जगदंबा हे नाव प्राप्त झाले. जगत अधिक अंबा, त्याच्यामध्ये जगत अंबा म्हणजे स्वर संधी झालेला आहे. अगोदर जगत तकारांतही शब्द वापरता येतो आणि अंबा शब्दाचा अर्थ होतो आई. म्हणूनच हिंदीमध्ये अम्मा म्हणतात ना, त्याचंच ते काय झालेलं आहे, अपभ्रंश झाला आहे. अम्मा अम्मी हे शब्द आलेले अंबा शब्दापासून आला आहे. आणि शिवरायांचं सुद्धा नेहमी जगदंब जगदंब शिवाजी महाराज म्हणायचे. लक्ष्मी भवानी दारुगड, लक्ष्मी दारुगड, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड, पंढरपूर निवासिनी दारुगड, चंद्रपूर निवासिनी दारुगड, दारुगड भय दारुगड, दारुगड भय दारुगड भय दारुगड भय दारुगड भय दारुगड भय दारुगड भय दारुगड पाताळा माझी पाऊल गेली 21 वर्ग मुगुटी बनायला ती दारुगड माऊर लक्ष्मी कोल्हापूर लक्ष्मी कोल्हापूर लक्ष्मी हे चंद्रपूर निवासिनी हे दारुगड भय दारुगड भय दारुगड भय दारुगड भय दारुगड भय देवीच्या कलस्थापनेच्या निमित्तानं सेवा आहे तुकोबारायांच्या जीवनामध्ये. तसं पाहायला गेलं तर देवी आपली अत्यंत प्राचीन आहे. फक्त काय झालंय, मंदिराचा जीर्णोद्धार करून आज आपली कळशारोहणाची सेवा आहे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये सुद्धा देवाचे देऊळ होते जे भंगले चित्तासी ते आले करावेसे. तुकोबाराय म्हणतात, आमचे जे पूर्वज होते विश्वंभर भक्त राज होता तुकयाचा पूर्वज. विश्वंभर बाबांनी जे परमात्म्याचं जे राऊळ उभं केलेले देऊळ कालाच्या युगात भंग पावलं. तुकोबारायांनी त्याची पूर्णपणे जीर्णोद्धार करून म्हणले त्याचाही काय केला होता, कलशारोहणाचा कार्यक्रम केला होता. आणि आज पाहायला गेलं तर जगदंबा मातेच्या कलशारोहणाची सेवा आहे आपण सर्व मंडळींच्या वतीनं. आणि त्यातल्या त्यात आजचं जे कलशारोहणाचं म्हणजे कलशाचा जो खर्च असतो तो कुणी करायचा असतो, लेखी बाळींनी करायचा असतो. आणि या सर्वांच्या वतीनं तुकोबाराय म्हणतात त्या जगदंबा मातेच्या शिरावर कळस आज वाहिलेला आहे आणि सहस्त्रनामानं त्या जगदंबा मातेची आज पूजा होणार आहे. अभंग कळस वाही येलाची रे, 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 कळस वाही
श्री सहस्रनामे पूजा करी. त्या जगन्मातेच्या मंदिरावर आज जीर्णोद्धार करून सुंदर असा कळस त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. आणि त्या जगन्मातेची पूजा ही कशाने करायची? सहस्रनामे पूजा करी. आपल्याकडे विष्णू सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे, तसंच दुर्गा सहस्रनाम आहे. अत्यंत विधिवत अशी आपल्या ब्राह्मणबुवांनी सुंदर अशी पूजा झालेली आहे. कळशाची स्थापनाही झालेली आहे आणि सहस्रनामानं आपल्याला पूजा करायची आहे. आता कीर्तन थोडंसं आवर्त घेतो मी, आता पटकन वेळ होत आलेला आहे. कारण आता देव यजमान बसले असतील पूजेला, त्यांच्या माध्यमातून पूजा झालेली आहे. पण आपल्याला सगळ्याला घडलं पाहिजे महाराज. सगळे दुरून आलेले आहेत. दुर्गा सहस्त्रनामाचा आपल्याला 10 मिनिटं जप करायचा कीर्तन सुटल्यानंतर. त्यामुळे कुणीही गडबड करायची नाही. 1000 नावाचा सामुदायिक जप करायचा. फक्त तुम्ही दुसरं काहीच नाही. नमः नमः जगदंबायै नमः, महालक्ष्म्यै नमः, सरस्वत्यै नमः, चंडिकायै नमः, असे देवीचे 1000 नाव आहेत. आपल्याला त्याचा काय करायचं आहे? जप करायचा आहे. सहस्त्रनामे पूजा करी. आणि म्हटले त्या देवीच्या नामाची पूजा केल्यावर काय होतं, किंबहुना पांडुरंगाच्या नामाची पूजा केल्यावर काय होतं? कारण देवाला व्हायचं काय महाराज? नाम गाऊ, नाम ध्याऊ आणि नाम विठोबाला. अरे नामा म्हणे लाखोली सदा आणि अनंत नामे वाहू गोविंदा. नामच व्हायचं त्या देवाला. आणि तो परमात्म्याचं जे पवित्र नाम आहे, झाले रामराज काय उणे आम्हासी धरणी धरी पीक. म्हणले रामाचं नाव घेतलं रामराज्य येतं आणि रामराज्यामध्ये म्हणलं पीक असं पिकून निघतं. धरणी धरी पीक म्हणले. मग कळस वाहिल्यानंतर परमार्थाची कलशावस्था प्राप्त झाल्यानंतर अहो पीक पिकलं. अभंगाचं ध्रुवपद. पिक पिकल पिकले पिकले घनदाटोनिया आणि घनदाट असं पीक पिकलं. कोणतं पीक पिकलं महाराज? या पिकाच्या संबंधानं अनेक संतांनी वेगवेगळं वर्णन केलेलं. कोणतं पीक पिकलं? पीक पिकले घुमरी प्रेम नसमाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ. म्हणले प्रेमाचं पीक पिकलं. नाथ महाराज म्हणतात पीक पिकले प्रेमाचे साठविता गगनटाचे. प्रेमाचं पीक पिकलं. अजून कोणतं पीक पिकलं? म्हणले आहो तो परमात्मा हा बीज स्वरूपही आहे आणि पीक स्वरूपही आहे. हो तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तेने आनंदी आनंदू गोविंदे गोविंदू पिकविला. कोण पिकला? म्हणले गोविंदच पिकला. निळोबाराय म्हणतात निळा म्हणे पिकले पीक आणि आले सकळी एक भागासी ते. पीक पिकलं. हे कशाचं पिकलं? नामदेव महाराज कोणतं पीक म्हणतात? म्हणले संत दर्शन झालं हे पीक पिकलं. कारण देव तर रोज आहेत ना त्यांना महाराज. संतांचे दर्शन हेच पीक जाण देता अलिंगन देह निवे. हे पीक पिकलं. आणि हे पीक पिकल्यानंतर म्हणले आता काय झालं? म्हटले ते पीक पिकल्यानंतर त्या पिकाचा खूप आस्वाद घेतला. त्या परमात्म्याच्या शिरावर कळशाची स्थापना झाली. सहस्रनामानं पूजाही झाली. ते पीकही पिकलं. आणि कसं? घनदाटोनी आले. घनदाट पीक पिकलं. आणि मग त्या वेळेला पूजा झाल्यानंतर तुकोबाराय त्या देवाच्या समोर दान मागतात. तुका म्हणे दान द्यावेजी अनन्य. आणि परमात्मा संतुष्ट झालेले आहेत. आणि त्यावेळेला तुकोबारायला शेवटचं दान देतात. तुकोबाराय काय देतात? अभंगाचं 3रं चरण. शेवटीचे दान शेवटीचे दान शेवटीचे
परमात्म्याची पूजा केली, त्या जगन्मातेची पूजा केली आणि शेवटचं दान प्राप्त झालं. शेवटीचे दान आणि भागा आला नारायण. म्हणले दानामध्ये कोण प्राप्त झालं तर नारायण प्राप्त झाला. तसं पाहायला गेलं तर महाराज पूजा अशी आहे, परमार्थाची पूजा अशी म्हटले त्या परमात्म्याची पूजा ही त्याच्या नावानंच केली आणि पिकलं काय तो देवच पिकला. गोविंदे गोविंदू पिकविला. आणि दानात काय भेटलं म्हणले तो देवच भेटला. भागा आला नारायण. शेवटीचे दान. देव दान देणारा महाराज फक्त खरं पाहायला गेलं तर तोची एक दान शूर दान देण्यामध्ये तो समर्थ आहे. त्यानंच सगळं दिलंय महाराज. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, जेने हा जीव दिला दान. आणि जे देव देत असतो, देव देतो ते सरत नाही. दाता लक्ष्मी दाता लक्ष्मीचा पती. परमात्मा दान देण्यामध्ये समर्थ आहे आणि देव जे देत असतो ते कधी सरत नाही महाराज. देव देतो ते सरत नाही. सरकार देतं ते पुरत नाही. सासरा देतो ते उरत नाही. पापी मनुष्य कधी तरत नाही. मूर्ख मनुष्य परमार्थ करत नाही. सत्य कधी डरत नाही. कीर्तिवान कधी मरत नाही. शेळी कधी पोटभर चरत नाही. आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. शेवटीचे दान, शेवटचं दान प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? तो परमात्मा प्राप्त झाला. आणि मग म्हणलं तर तुम्हाला प्राप्त झालं दान, ठेवणार कुठं? म्हणजे ठेवायला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. म्हणले त्याला पोटामध्ये ठेवू. अहो देव म्हणले का साधा आहे का काय? अहो सभूमीम सर्वतः स्मृत्वात तिष्ठत दशांगुलम. म्हणजे सगळ्याला व्यापून तो शिल्लक राहिलाय. बृहत्तत्वात महत्तत्वात ब्रह्म. जे अत्यंत बृहत अत्यंत महत ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्मस्वरूप असणारा तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असणारा परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला. तुम्ही कुठं ठेवणार? कुठं? म्हणले त्याला पोटात ठेवू. मग पोटात ठेवल्यावर जागा शिल्लक राहील का? अहो म्हणले तेच तर झालं ना, पोट भरून गेलं सगळं. बदली वारली बो भाट पिका वारले पिका पिकले पिकले बदले वारले बो भाट बदले वारले बो भाट पिका पिकले पिकले
तुका म्हणे पोट भरले वारले बोभाट पीक पिकले पिकले घनदाटोनिया आले. तुकोबाराय म्हणतात पीक पिकलं आणि आमचं पोट आता भरलेलं आहे. परमार्थाची जी परिणती आहे ती पूर्णतेत होत असते. आणि त्या तुकोबारायांच्या त्या वाक्यावरून कळतं की तुकोबाराय म्हणतात आता माझं पोट भरलं. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यतेन अधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. पूर्ण झालो यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती मत्तो भवती. नारद भक्तिसूत्रामध्ये वर्णन करावं. ती पूर्णता प्राप्त झाली. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवोनी धाले शांतीसी आले पल्लव नवे. कारण तो परमात्मा आनंद स्वरूप आहे आणि तो परमात्मा आनंदाच्या कोटी आम्ही साठविल्या पोटी. तो आनंद स्वरूप परमात्मा पोटात साठवला. आणि खायला तरी काय मग महाराज? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आम्ही तुकोबाराय म्हणतात लाडू खातो पण कशाचे? रव्याचे. कशाचे लाडू? आनंदाचे लाडू खातो. आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे महाराज सेवितो हा रस वाटितो आणि का तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. घ्या रे चरपडू नका तुम्ही. म्हणजे तुम्ही हे आनंदाचे लाडू घ्या. कारण म्हणले वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे शब्द असतात. तुमच्याकडे ते आपलपोटे शब्द आहे का? आहे ना? कोणाला म्हणतात आपलपोटा? पंढरी महाराज म्हणतात लय खाणाऱ्याला काय म्हणतात? आपलपोटा. पाहायला गेलं तर आपलपोट्याची व्याख्या करायची झाली तर जो आपल्याच पोटाची काय करतो? चिंता करतो. विनोदाचा भाग सोडून द्या. आपलपोटा. पण आपला संप्रदाय तसा नाही महाराज. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आनंदाचे लाडू खाल्ले आणि ढेकर कशाचा आला? तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. पोट पूर्ण भरलं म्हणले आणि मग परमात्मा पिकला. प्रेमाचं पीक पिकलं, नामाचं पीक पिकलं, परमात्मा स्वरूपाचं अद्वैताच्या अनुभूतीचं अपरोक्ष तत्वाच्या अनुभूतीचं ते पीक पिकलं. आणि म्हणले अत्यंत घनदाट असं पीक पिकलेलं आहे. जगन्मातेच्या कलशस्थापनेच्या निमित्तानं झालेली ही आजची ही आपली चालू असणारी सेवा आहे. आता एकदा आपल्याला जगन्मातेला खुश करण्यासाठी त्या दोघांच्याही नामाचा काय करायचं आहे? उच्चार करायचा आहे. ज्यांना ज्यांना परमात्म्यानं हात दिलेत आणि जे आजारी नाहीत त्यांनी हात वर करा. जरा तुमचे हात मोकळे होतील. जरा बरेच वेळेस बसलेले आहेत. पूजा केली. त्या जगदंबेची सहस्त्रनामाने पूजा केली. आपल्याला आता मला वाटतं चाल म्हणायची आहे का? एक सहस्त्रनामाची 10-15 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचं आहे? जप करायचा सहस्त्रनामाचं. लवकर आवरायचं. दुसरं एक अजून म्हणजे आपल्या परिसराचं वैभव, आपल्या गावचं वैभव असणारे आदरणीय परमादरणीय आमच्या रामनवमीला गेल्या वर्षी त्यांचीच आमच्या गावामध्ये रामकथा होती. असे आदरणीय भगवानजी महाराज पुरी यांचं देहावसान झालेलं आहे. परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ते विलीन झालेले आहेत. त्यांचाही आपल्याला आता कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळे लवकर आपल्याला काय करायचं? थोडंसं आवर्त घ्यायचं आहे. असो तुकोबाराय म्हणतात मी तृप्त झालो त्या जगन्मातेच्या कृपेनं. माझं पोट भरलं. त्या परमात्म्याच्या कृपेनं काय भरलं? पोट भरलं. आजच्या कीर्तनासाठी उपस्थित परिसरातले सगळी ख्यातनाम मंडळी आहेत. आता सगळ्यांचा मला तसा परिचय नाही. आता सगळ्याचे नावं घेण्यापेक्षा आता नावच घेतो. जगन्मातेच्या चरणी फूल वाहतो वाकून आणि परमात्म्याचं नाव घेतो सगळ्याचा मान राखून. सगळ्याचं नाव आलं त्याच्यामध्ये नाही का? आता कोणाकोणाचं घ्या. असो उपस्थित सर्व मंडळी, दोन्ही वाजवणारे आमचे शिवराम महाराजही चांगलं वाजवतात. इकडं आता आमचे सुकळीचे सुनील महाराज बसलेले आहेत. तिकडं अजूनही आलेले आहेत. बिभीषण महाराज का अगोदर बसलेले? केशव महाराज हे आहेत. सुभाष महाराज आहेत. कसरकर आहेत. अच्छा हे सर्व मंडळी आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आहे. चांगले गाणारे, चांगले वादक आहेत. आता बऱ्याच वेळा ते वादक वाजविताना ते वाजवायलंय का खाजवायलंय
ह्याचाच मेळ लागत नाही बिचारे. आणि गायकही असे भेटतात कधी कधी ते सारे गप्प बसा सारे गप्प बसा सारे गप्प बसा. अरे आता कावर गप्प बसा बाबा, अर्धा घंटा पण गोड अशा आवाजामध्ये मोजकं लागेल तेवढं अत्यंत सुंदर अशी साथ आहे. सगळेजण उपस्थित आहेत. असा भव्य दिव्य मंडप आहे महाराज. म्हणजे मंडपात आल्या आल्या हे मंडप पहिल्याच वाटलं आता घ्याव काय की उरकून, म्हणजे कीर्तन म्हणायलो कीर्तन म्हणायलो. असो सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेली ही जी सेवा आहे ती जगन्मातेच्या चरणी आणि आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी, आमचे गुरुवर्य रामभाऊजी महाराज राऊत असतील, आमचे पिताश्री असतील, माता सर्वांच्या चरणी आणि आमचे गुरुवर्य ऋषिकेश निवासी कैलास पीठाधीश्वर द्वादश पीठाधीश्वर विजयानंदजी पुरी महाराज या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने ही झालेली सेवा समर्पित. ज्ञानेश्वर